नमस्कार, मी पल्लवी शेनगावकर. आपण पाहत आहात सन माय मराठी न्यूज लाईव्ह. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. नांदेड सिडको ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत वारंवार गुन्हे करणाऱ्या गोपीनाथ उर्फ गोपी बालाजी मुंगल वय 33, राहणार धनेगाव, तालुका जिल्हा नांदेड याला नांदेड जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट ही मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. हद्दपारीची प्रक्रिया नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोपीनाथ मुंगल याच्या विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. हा इसम नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि इतर ठिकाणी वारंवार गुन्हे करून दहशत निर्माण करत होता. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56(1) नुसार त्याच्यावर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली. हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक नांदेड यांच्यामार्फत उपविभागीय दंडाधिकारी नांदेड यांच्याकडे सादर करण्यात आला. उपविभागीय दंडाधिकारी नांदेड यांनी 26 जून 2025 रोजी आदेश क्रमांक 2024 हद्दपार MEG CR 70-2654/2025 अन्वये गोपीनाथ मुंगल याला 6 महिन्यांसाठी नांदेड जिल्ह्यातून हद्दपार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आज 10 जुलै 2025 रोजी गोपीनाथ मुंगल हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला हद्दपारीचा आदेश देऊन नांदेड जिल्ह्याच्या हद्दीतून तात्काळ निघून जाण्यास सांगण्यात आले. या यशस्वी कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या टीममधील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे. या हद्दपारीमुळे नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यास मदत होईल. या बातमीचा आढावा आमचे मुख्य संपादक भारत वानरे यांनी घेतला आहे. आपल्या न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.